माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकालयात जाण्यामध्ये कसलंही स्वारस्य नाही. हे चिंताजनक आहे. मी ही समस्या सोडवण्यासाठी काय करू शकते? तुम्हाला माझ्या शाळेत बघून आनंद झाला मालिनी. मला तुमची काळजी कळते. या मी तुम्हाला आमच्या पुस्तकालयाचं अवलोकन करवते आणि यामागच्या वास्तविक कारणाला आपण मिळून समजून घेण्याचा प्रयत्न करू. पुस्तकालय मुलांच्या वाचण्याच्या कौशल्याचा विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यामुळे ते एका स्वागतपूर्ण, सहाय्यक आणि परस्पर संवादात्मक वातावरणात वाचन आणि सहभाग घेण्यात सक्षम होतात. मुलांना पुस्तकालयात कमी स्वारस्य वाटण्याचे एक प्रमुख कारण हे आहे की पुस्तकालय त्यांना त्यांच्यासाठी उत्तम जागा वाटत नाही. हे त्यांचं जग दर्शवत नाही, ज्यामुळे दुर्भाग्याने ते वाचण्याच्या सवयीपासून दूर होतात. एका आदर्श पुस्तकालयाच्या सेटअप बद्दल बोलायचं तर ते चांगल्या प्रकारे संरचित, रचनात्मक, व्यवस्थित आणि मुलांच्या सुगमतापूर्ण स्तराशी मेळ खाणारा हवा, जेणेकरून त्यांना व्यापक आणि आनंददायक अनुभव होईल. अंततः याने हे निश्चित होतं की मुलं आपल्या दैनिक जीवनात वाचण्याच्या सवयीला किती चांगल्या प्रकारे आपलंसं करू शकतात. तर आपण हे कसं करू शकतो? आधी 2 प्रकारच्या पुस्तकालयांबद्दल, एक शाळेचे पुस्तकालय आणि एक वर्गाचे पुस्तकालय याबद्दल जाणून घेऊया. दोन्हीही शाळा प्रणालीचे एक अभिन्न अंग आहे, जिथे वर्ग पुस्तकालयांमध्ये फक्त एका विशेष वर्गाची मुलंच तिथे दिवसभर जाऊ शकतात. तिथे शाळा पुस्तकालय मोठे ठिकाण असतात, जिथे संपूर्ण शाळेतून जास्त संख्येत मुलं येतात. दोन्ही प्रकारची पुस्तकालय मुलांमध्ये शिक्षण प्रदान करणे आणि वाचनाची सवय विकसित करण्याचा उद्देशाने समान रूपाने कार्य करतात. मला आता एक पुस्तकालय तयार करण्याची इच्छा आहे. पुस्तकालय तयार करताना मी कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? पुस्तकालयाच्या स्थापनेच्या प्रमुख पैलूंमध्ये सामील आहेत योग्य खोलीची निवड, आकर्षक भिंतीचा रंग, योग्य प्रकारच्या फर्निचरची निवड, तुटलेल्या गोष्टींची वेळोवेळी दुरुस्ती करून घेणं, चित्रांचा किंवा रचनात्मक भिंत प्रदर्शनांचा योग्य पद्धतीने उपयोग, चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेले पुस्तकांचे कपाट आणि इतर फर्निचरची देखरेख आणि खूप काही. या मी तुम्हाला यातल्या प्रत्येक मुद्द्याबाबत सविस्तर सांगते. एक सुव्यवस्थित, सुरक्षित, स्वच्छ आणि स्वागतयोगी पुस्तकालय तयार करणं आपलं प्रथम लक्ष असलं पाहिजे. यासाठी वाचनालय हवाशीर असलं पाहिजे आणि सोबतच खिडकी आणि दरवाजे चांगल्या प्रकारे काम करणारे असावेत. सुनिश्चित करून घ्या की छत डॅम्प प्रूफ असली पाहिजे, जेणेकरून पावसाचे पाणी त्यात मुरणार नाही. फरशीमध्ये एखादी भेग किंवा छिद्र तर नाही ना, याचीही तपासणी होत राहिली पाहिजे, जेणेकरून कसल्याही प्रकारची अडचण किंवा धोका उद्भवू नये. वाचनालयाला आकर्षक आणि प्रभावशाली दाखवण्यासाठी दारे, खिडक्या, भिंती चमकदार, आकर्षक रंगाने रंगवलेल्या असल्या पाहिजेत. मुलांना वाचनालयात सभोवतालच्या आपल्या वातावरणासोबत सार्थक रूपाने संलग्न होण्याची पुरेशी संधी मिळाली पाहिजे. यासाठी भिन्न वस्तू जसं कचरा कुंडी, फळा इत्यादीवर निर्देश किंवा घोषवाक्यांचे लेबल लावले जाऊ शकतात. उत्साहवर्धनासाठी वाचनालय मुलांचा गोष्टींनी, चित्रांनी किंवा अन्य कलाकृतींनी सुसज्जित असलं पाहिजे. भिंती किंवा पेन बोर्ड्सवर मुलांनी बनवलेली चित्रे त्यांच्या नावासहित लेबल देऊन लावले पाहिजे. आणि फर्निचर खरेदी करताना किंवा लावते वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? तर आपल्याला पुस्तके ठेवण्यासाठी पुस्तकांचे उघडे कपाट हवे. आपण पुस्तके मुलांच्या नजरेच्या टप्प्यात ठेवणं विसरलं नाही पाहिजे. यामागे तर्क हा आहे की मुले पुस्तकांचे शीर्षक आणि मुखपृष्ठ सहजपणे पाहू शकतील आणि निवड करू शकतील. पुस्तकांना प्रदर्शित करण्यासाठी जूट बॅगला पुस्तकांनी सुसज्जित करून भिंतीवर लावलं जातं. मुलांना निवडण्यासाठी आणि उचलण्यासाठी मदत करण्यासाठी दोरीद्वारे पुस्तकांना लटकवणं ही देखील आणखी एक पद्धत आहे. वाचनाचा टेबल असा हवा की ज्यामुळे मुलांना काही लागलं नाही पाहिजे. टेबलाचे कोपरे गोल आणि निसरडे असावे. टेबलाच्या पायांमध्ये रबर लावलेली असली पाहिजे. चला पुन्हा एकदा थोडक्यात पाहू की आपण कोणत्या मुद्द्यांबद्दल बोललो. एक सुरक्षित, स्वच्छ आणि स्वागतयोग्य पुस्तकालय तयार करणे, पुस्तकालयाला आकर्षक आणि रंगीत बनवण्याच्या पद्धती, फर्निचर खरेदी करताना किंवा लावते वेळी लक्षात ठेवाव्याच्या गोष्टी, मुलांसाठी सुरक्षित फर्निचरचं महत्त्व. पुस्तकालय स्थापनेच्या अशा महत्त्वपूर्ण पैलूंबाबत सांगितल्याबद्दल आभारी आहोत.